टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बघा, यावेळेस अर्थसंकल्पाच्या माझ्या मागणीमध्ये मी या भंडारा, गोंदिया आणि पूर्व विदर्भातील मालगुजारी तलावांच्या खोलीकरणासंदर्भात आणि त्याचं अतिक्रमण काढण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानंतर मी पत्रव्यवहारही माननीय मुख्यमंत्रीसोबत आणि माननीय बावनकुळे साहेबांसोबत केला होता. माननीय संजय राठोड साहेब जे भूजल जलसंधारण मंत्री यांच्यासोबत केला होता. आणि या सगळ्यांनी याची दखल घेत बावनकुळे साहेबांसोबत माझ्या आता 4 दिवसाआधीच या संदर्भात एक बैठक झाली आणि त्यांनी 3 दिवसाच्या आतच हा GR काढला, ज्यामध्ये सगळे जितकेही माझी मालगुजारी तलाव आहेत त्याला खुलीकरणाचं काम या माध्यमातून होणार आहे. ते जे खुलीकरणात मध्ये जे कोणती रॉयल्टी न आकारता ज्याही लोकांना ज्या रस्त्यांच्या कामाला किंवा बांधण्याच्या कामाला किंवा इतर कोणत्याही शासकीय कामाला लागणारी माती आता रॉयल्टी मुक्त होणार आहे. किती लोकांना याचा फायदा होईल आणि किती महत्त्वाचा हा निर्णय असेल? बघा, असं आहे की गोंडराजांच्या काळात आमच्या भागातील जो कोळी समाज आहे ते मोठ्या प्रमाणात इथे आले आणि यांनी सगळे जे तलाव जे होते ते म्हणजे जे जमीन होती ते खोदून, म्हणजे स्वकष्टाने खोदून ते सगळे इतके मोठ्या प्रमाणात म्हणजे माझी मालगुजारी तलाव तयार करण्यात आले होते. आणि कुठेतरी मागील 100 वर्षापासून हे तलाव तयार होते आणि अनेक वर्षापासून त्यात अतिक्रमण होऊन राहिलं, त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिला, त्याची जी क्षमता आहे ती कमी होऊन राहिली, पाणीसाठा क्षमता कमी होऊन राहिली. आणि म्हणून हे खोदकाम झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ग्राउंड वॉटर लेवलसुद्धा वाढणार, मोठ्या प्रमाणात इतर जे आपल्या ते जे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही ते पाणी उपयोगात पडणार आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारो लोकांचं, लाखो लोकांचं यामध्ये, शेतकऱ्यांचं यामध्ये फायदा होणार. नुकतंच लोकसभेमध्ये जे आहे ते वक्फ बोर्डाचं विधेयक जे आहे ते पास झालेलं, त्याच्या काँग्रेस सहित अनेक जे त्यांचे सहयोगी पक्ष त्यांनी विरोधात मतदान केलं. एकंदरीत या बाबतीत आता काय तुमची प्रतिक्रिया? नाही, वक्त कायदा 1921 मध्ये आला होता, त्यानंतर 1931 मध्ये त्यामध्ये बदल झाला, 1954 मध्ये त्यामध्ये मोठा बदल झाला होता. पण 1995 मध्ये या कायद्याला म्हणजे या वक्फ बोर्डाला असीमित अशा जे अधिकार देऊन दिले होते. कोणत्याही म्हणजे ते कोणत्याही जागेवर ते आपला हक्क दाखवू शकत होते. दुसरं, एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या जागेवर जर त्यांनी हक्क दाखवला तर त्यामध्ये कुठेही अपील करण्याची मुभा त्या व्यक्तीला होती नाही, कुठेही न्याय मागण्याची मुभा होती नाही, त्याला त्या वक्फ बोर्डाकडेच न्याय मागण्याचं परवानगी होती. आता या कायद्यामध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात या प्रकारचे जे केसेस सुरू आहे त्याला कुठेतरी न्याय मिळणार आहे. आता तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही या संदर्भात तुम्ही दाद मागू शकता. आणि ह्या लोकांनी ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शासकीय जागांवरतीही अतिक्रमण केलं होतं, शासकीय जागा बळकवण्याचं काम केलं होतं, त्याही मोठ्या प्रमाणात शासकीय जागा या माध्यमातून सोडण्यात येणार आहे. काँग्रेस या अमेंडमेंटला किंवा या ॲक्टला विरोध करणार हे अपेक्षितच होतं. पण उभाटा म्हणजे उद्धव ठाकरेंनी या कायद्याला विरोध केला, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आणि त्यांनी कुठेतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना कुठेतरी तिलांजली दिली आहे, हे या माध्यमातून स्पष्ट होतं. उद्धव ठाकरेंनी आता भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे वक्फ बोर्डाच्या नाही, बघा, असं आहे की उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे की उद्धव ठाकरेंनी आपलं हिंदुत्व सोडलेलं आहे. 2019 मध्ये काँग्रेस पक्षासोबत जाऊन ज्या काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला, ज्या काँग्रेससोबत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की आम्ही राजकारण सोडून देणार पण या काँग्रेससोबत जाणार नाही, अशा काँग्रेससोबत ते बसले आणि मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी ते हिंदुत्व सोडलंच होतं. पण मागच्या या 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दाखवून दिलं हिंदुत्व सोडण्याचं काय परिणाम होतात आणि त्यांना 56 वरनं 10 सीटांपर्यंत त्यांना आणलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलेलं हे याच्यातनं स्पष्टच होतं. भाऊ, संजय राऊतांनी एक प्रश्न उपस्थित केला की बेचने वाले दो है, खरीदने वाला एक है. राऊतांचा रोग कोणाकडे नेमका? हिंदुत्वाच्या मुलांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. बघा, असं आहे की संजय राऊतांना काही दुसरं काम नाही आणि ते काय बोलतात त्यांनाही समजत नाही. मला असं वाटतं काल संजय राऊतांनी एक विषय बोलले, त्यानंतर दुपारी त्याच्या विरोधातच उद्धव ठाकरेंनी दुसरा विषय बोलले आणि ते सगळे आपसात कन्फ्यूज आहे. कुठेतरी
ज्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनताने त्यांना नाकारलेलं आहे, ज्या प्रमाणात त्यांचं एक लोकांमध्ये एक उभाटाच्याबद्दलचं मत खराब होत चाललेलं आहे आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल नाराजी आहे आणि त्यांना कुठेतरी त्यांचं अस्तित्व धोक्यात वाटत आहे. म्हणून या प्रकारचं रोज काहीतरी स्टेटमेंट देऊन स्वतःचं अस्तित्व राखण्याचं काम ते करतात आहे, केविलवाणा प्रयत्न ते करतात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.